तेलंगणाहून जळगावला निघालेल्या दाम्पत्याचा रहस्यमय प्रवासी दुर्दैवी अंत, कार विहिरीत सापडली, दोघांचा मृतदेह हस्तगत। तेलंगणाहून डोलखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे येण्यासाठी निघालेल्या पदमसिंग पाटील उर्फ जितू आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील या दाम्पत्याचा प्रवास दुर्दैवी ठरला आहे। गेले 18 तास बेपत्ता असल्याची त्यांनी कार वडनेर भोसली तालुका नांदुरा शेजारी हरवलेली असण्याचा विहिरीत आढळून आली असून दोघांचेही मृतदेह कारमधून सापडल्याची माहिती समोर आली आहे। घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। दाम्पत्य 27 नोव्हेंबर रोजी तेलंगणाहून डोलखेडा येथे निघाले होते। त्यांचे रात्री 10 वाजेपर्यंत घरी पोहोचणे अपेक्षित होते, मात्र संध्याकाळी 6 वाजल्यापासून दोघांचेही फोन नॉट रिचेबल दाखवत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली। प्राथमिक माहितीप्रमाणे दोघांची कार MH13 BN 8483 हे नांदेड हिंगोली मार्ग प्रवास करत होती। रात्री 7:11 वाजता बाळापूर टोल नाका क्रॉस केल्याचा शेवटचं लोकेशन अपडेट पोलिसांनी मिळाला आहे। कारचे लास्ट लोकेशन वडनेर भोलजी तालुका नांदुरा परिसरात असल्याचे समोर आले होते। त्यानंतर मोबाईल बंद झाल्याने दाम्पत्य गाडी अपघातात अडकले ही काही वेगळे घडले याबाबत आशंका निर्माण झाली आहे। कुटुंबियांनी सोशल मीडियावर मदतीसाठी पोस्ट टाकून शोध मोहीम सुरू केली होती। आज सकाळी स्थानिकांना वडनेर भुलाजी परिसरातील हायवे पासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत एक कार दिसल्याचे समजत पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता त्यामध्ये 2 मृतदेह आढळले। त्यांची ओळख पदमसिंग पाटील आणि नम्रता पाटील अशी असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे। घटना अपघाताची की अन्य काही संशयास्पद बाब आहे याबाबत सध्या स्पष्टता नाही। पोलिसांनी परिसरात CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। कार हायवेवरून विहिरीत कशी कोसळली, गाडीचा वेग, टायर मार्क्स किंवा धडक याबाबत तांत्रिक निरीक्षण सुरू आहे। अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने पाटील कुटुंब तसेच डोलखेडा परिसरात शोककळा पसरली आहे। जवळपास 18 तास झालेल्या शोध मोहिमेनंतर ही माहिती समोर येताच नातेवाईकांचे हरंडे फुटले।